MS-19 न्यूजचे यावल तालुका प्रतिनिधी बशीर तडवी यांची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। यावल तालुक्यातील आदिवासी बहुल वडरी आणि परसाडे गावामध्ये राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा विस्कळीत झाल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे। नियमित आणि वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अनेक वेळा त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। या समस्येचा फटका केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर परिसरातील नागरिकांनाही बसत आहे। यावल तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना वेळेवर एसटी मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। परिणामी अनेकांचे कामे रखडत असून वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्चही होत आहे। स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळी एसटी महामंडळ आणि संबंधित प्रशासनाकडे नियमित बस सेवेची मागणी केली आहे, मात्र आजपर्यंत या गंभीर समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि आदिवासी भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी वडरी परसाडे महामार्गावर तातडीने नियमित व वेळेवर एसटी बस सेवा सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। आता प्रशासन आणि एसटी महामंडळ या मागणीचा कितपत दखल घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।